हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा आम्हाला प्रत्येकाला सहाय्य केलं. सर्व आपल्या शब्दांची क्षमा करी. प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपण ज्ञानाविषयी शिक्षण घेणार. प्रत्येक मनुष्य जेव्हा एखादा प्रार्थना येतो तो पहिली त्याची इच्छा होतो की माझा धंदा होईल, की मला आरोग्य मिळेल, किंवा माझ्या जीवनामध्ये काहीतरी अशा घटना होते की माझं सगळं चांगलं होईल. पण जेव्हा परमेश्वराने जेव्हा उत्पत्ती सुरुवात केली की 2 अध्यायामध्ये 8 पासून एक वचन शिकवून दिलेलं आहे की परमेश्वराने जेव्हा ते शिक्षण द्यायला सुरुवात केली ते म्हणजे ज्ञानाविषयी. परमेश्वर मानवाला सगळं देतो, पण आजच्या समाजामध्ये मनुष्य ज्ञान घेत नाही तर धन घेतो, संपत्ती घेतो. तो त्याच्यामध्येच आपलं जीवन वेस्ट करत आहे. तो स्वर्गीयविषयी प्रवास करत नाही किंवा स्वर्गाच्या ज्ञानाचा शोध करत नाही. तो पापाचा शोध करतो. खोटं जीवन बनवायचं, खोटं मार्ग घ्यायचे, खोटं शिक्षण घ्यायचं, खोटे अनुभव घ्यायचं. याच्या काळातलं शिक्षण बऱ्याच ठिकाणी असं आहे. तर आज आपण या वचनांमध्ये शिकायला मिळेल की परमेश्वराने जेव्हा पहिला एक पुरुष बनवला त्याला परमेश्वराने कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं. धनाचं दिलेलं होतं का ज्ञानाचं दिलेलं होतं? आज्ञाचं दिलेलं होतं का चोरी करायचं शिक्षण दिलेलं होतं? हालेलुया. परमेश्वर आज्ञाद्वारे माणसाला शिकवतो की चोरी किंवा खोटं किंवा लबाडी कोणता व्यवहार तिकडे करत. तर आपण वचन घेऊया. उत्पत्ती 2 अध्याय 8 पासून वचन. परमेश्वर देवाने पूर्वेला बघा त्याने एदेनामध्ये एक बाग लावला. काय लावला? बागीचा तयार केला खाण्यासाठी. आज आपल्याकडे जर बागीचा बनवतात ती कशासाठी? घराच्या आजूबाजूला सुंदरता यावी. आणि ह्या बागीच्यामध्ये आपल्या प्रत्येकाला एक शिक्षण अनुभवी घ्यायचं आहे. बघा त्याने काय सांगितले? त्याने त्याच्यामध्ये घडवलेल्या माणसाला त्याच्यामध्ये ठेवले. परमेश्वर देवाने काय सांगितले? तिसऱ्या सुंदर ते अन्नासाठी ते उपयोगी. बघा काय सांगितले? अन्नासाठी सर्व जातीचे झाड लावले. तुम्ही जे पाहिजे ते खा. परमेश्वराने अन्नासाठी सर्व जातीची झाडं लावली. आता ही झाडं लावल्यानंतर काय करायचं आहे? त्याला काही लाकडाचा मदत लागणार आहे? पेटवा लागणार आहे का? चिकन? आता खाण्याची केवढी तरी नावं निघाली, पण त्याने तिकडे झाडं बनवणे तर त्याला ते फळं तयार केली की एखादा जेव्हा भूक लागेल तेव्हा खा. आता आपल्याला जेवणाचा टाइम असतो ना, नाश्त्याचा पण टाइम असतो. त्या ठिकाणी तसं नाही. जितका वेळ भूक लागेल तितका वेळ खायचा. पण त्या टाइमाचं खाणं ना एवढंच होतं, जास्त खाणं नव्हतं. आदाम एवाने जेव्हा फळं खाली तर एक फळ काढलं, समजलं का? खाल्ली आणि त्याने खायला सुरुवात. जरा बघूया. बागेच्या मध्यभागी एक जीवनाचं झाड, तिकडे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड. आता बघा, खोटं खरं ते झाड असं होतं. खोटं केलं तर खोटं होईल आणि सत्याने वागलं तर ते सत्याचं झाड होईल, म्हणजे चांगलं ज्ञान. त्याच्यात 2 प्रकारची ज्ञान होती. कारण जतपर्यंत तू त्या झाडाला हात नाही लावत तत्पर्यंत तुला चांगलं ज्ञान मिळेल.
जर तू त्या झाडाला हात लावला तर तुझं ज्ञान खोट्याचं होईल. देवाने आपल्या सर्वांना नियम आणि विधी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आपण कधी कधी या गोष्टी करत असतो. आपल्या पुराण आपण नेहमी शिकतो, त्याला दम आली म्हणजे जाऊन कदाचित हात लावतो तेव्हा ते चोरीमध्ये मग कोणतरी मारण्याचा पण त्याचा प्रयत्न करणार की तुला हात लावणं बंद केलं ना, बरोबर ना. तसं परमेश्वराने आदामाच्या बाबतीत पण हेच केलं होतं. आपल्याला दुसरा एक सल्ला दिला आणि तो दुसरा सल्ला खोटं करायला. आता तिकडे कोण आला? साप. सापामध्ये बुरड घालण्यासाठी शैतानाने त्याच्यात एक एंट्री केली. ते जमीनीतून उगवते, बागेला पाणी देण्यासाठी त्यांनी एक नदीला तयार केलं. त्या झाडाला पाणी देण्यासाठी एका नदीचा वापर केला. आता नदीला बघा कसं परमेश्वर, नदी अशी नव्हती. ही नदी कशी करायची की ती पाणी नदी अशी वर यायची आणि जिथे झाड आहे तिथेपर्यंत पाणी जायचं, परत नदीचा पाणी खाली यायचं. तसं परमेश्वराने त्याला त्या ज्ञानाचं वापर करून ठेवलेला आहे. तुम्ही रोज विचार करा, त्या झाडाला अख्खा दिवस पाणी लावला तर ती मुळं कुजून जातील. पण ते परमेश्वराने त्या नदीचा वापर अशा प्रकारे केला की त्या नदीत, आता बघा पावसाळ्याला एक सीझन असते तेव्हा तो पाऊस येतो, बरोबर, त्या नदीतून पाणी निघून जात असते. पण परमेश्वराने अशा प्रकारची नदी केली की त्या झाडाच्या ठिकाणी. आता त्या नदीची ठिकाणी, आता ती झाडं मोठी असल्यानंतर कसं असते, नदी जर इकडे असली तर इथून मुळं तिकडे जातील, ते पाणी प्यायला जाते. ते जीव आहे, ते झाड एक जीव असते आणि हे जीव ते पाण्याचा शोध करते. तुम्हाला प्रत्येकाला एक अनुभव घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे पावसाळ्यामध्ये ते चिंबोऱ्या सारख्या, बरोबर, गोड्या चिंबोऱ्या बोलतात ना, शेतीमध्ये येतात की नाही येतात. आता ते कसं असते, ते खड्डे खोदून एकदम पाण्याचा जिथे तळाव, बरोबर, तिकडे जाऊन त्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन त्या आतमध्ये अशी तशी घरं बनवतात आणि ती पाणी आल्यानंतर ती वर येतात परत खडून. तर पाणी संपत गेलं की एकदम खाली जातात आणि त्या खालच्या पाण्याकडे जाऊन ते तिकडे मध्ये घरं बांधून परत इथून त्या पाण्याचा पुरवठा ते आपल्या जीवनासाठी वापर करत असतात. आणि पावसाळ्यामध्ये मग त्याची पिल्लं बाहेर काढून त्यांना जीवन देत असतात. ही जी काही अनुभव किंवा तुम्हाला एक शिक्षण अनुभव घ्यायचा आहे. आता त्यांना पाणी द्यायला कोण, ते स्वतः काय करतात, त्या पाण्याच्या ठिकाणी पर्यंत जाऊन ते विहिरीसारखं त्यांना खड्डा करून ठेवतात. तिकडे ते निघून काय त्याचे पाणी फुटणार, त्याला फाटे फुटले आणि 4 काय झाले, त्याला 4 नद्या झाल्या. किती? त्या फाटे फुटत गेली, तो रस्ता झाला, त्याला 4 नद्या झाल्या आणि 4 नद्यांना नावं मिळाली. बघूया काय सांगते. पहिलेचे नाव होतं काय, बघा दागिन्याचा भाव पडलाय, जा त्या नदीमध्ये, पाहिजे तेवढं तुम्हाला सोनं मिळेल. काय सापडते तिकडे, सोनं मिळते, 1.5 लाख पर्यंत झालं वाटते. पण तिकडे जा नदीमध्ये गळ टाका, सोनं येईल वर नाही. आता त्यांनी सांगितले तिकडे काय सापडलंय, सोनं साप.
सापडत. कुठे कुठे? त्या नदीमध्ये. अगदी मनुष्य देवाजवळ येतो ना, तो फक्त ज्ञानाचा वापर करतो. आता तुम्ही प्रार्थनेमध्ये आले तर तुम्ही आरोग्याचा वापर करतो, ज्ञानाचा वापर करत नाही. समजलं ना? देवाजवळ ज्ञान असतं. आता जर तुम्हाला जेव्हा ज्ञान सापडलं, पहिला आपण कशामध्ये तरी ज्ञानाचा शोध करत होते आणि त्या ज्ञानामुळे आपली प्रगती होत नव्हती. जेव्हा इकडे शिक्षण मिळालं ज्ञान, बरोबर? स्तोत्रसंहितेमध्ये 115 मध्ये डिटेल आहे खारडीयन. आता हे ज्ञान आहे, तुमची ज्ञान आहे आणि तुम्ही हे ज्ञान घेतो तेव्हा तुमची प्रगती होते. तुम्ही आता मध्ये ज्ञान जर घेतलं नसतं तर तुमची प्रगती नव्हती. लक्षात ठेवा, 25 वर्ष अगोदरचं चित्र पहिलं पुढे आहे. कारण ज्ञान जिथे मिळत नव्हतं तिकडे तुम्ही ज्ञान घ्यायला जातच होते आणि तुम्हाला कोणीच ज्ञान सारखं दिलं नाहीये, म्हणून तुमची घडण किंवा तुमची प्रगती कधीच झाली नाही. ज्ञान कुठे मिळते? पवित्र शास्त्राच्या शिक्षणानुसार ज्ञान मिळते. आता पोरं शाळेत जातात, त्यांना काहीतरी ज्ञान शिकवलेलंच जाते, बरोबर? शिकवण जिथे आहे तिथेच ज्ञान, जिथे शिकवण नाही तिकडे ज्ञान कधीच नाही. आता देवाने जेव्हा त्या झाडाविषयी आदामाला सांगितलं बरं आणि वाईट, म्हणजे चोरी केलं तर वाईट आणि खोटं केलं म्हणजे ते वाईट, पण जे सत्य नाही तू त्याला हात नाही लावलं, तुला जे शिकवले त्याच्या आधारे पाळलं ते तुला सत्याचं ज्ञान तुला मिळाले. सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मिळते. जेव्हा तुम्हाला ज्ञान आलं तेव्हा तुमची कमाईची बाजू सुरू झाली. जर पण तुम्हाला ज्ञान नव्हतं तर तुमची कमवती बाजू, ती बरबादीची बाजू, ऐशारामाची बाजू. हा प्या मजा करा, पण भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी कशा आहेत त्याच्याकडे आम्ही चित्र किंवा लक्ष लावलेलं नाही. आदामेवानी चुकीचं प्लॅनिंग केलं, पण ते परमेश्वराने आदामाला सांगितलेलं होतं, एवेला नाही सांगितलं. आद्या एवेचा जन्म झाला नाही, आदामाचा जन्म झाला. कोणाचा जन्म झाला हे आदामाला सांगितलं का एवेला सांगितलं? कोणाला सांगितलं? ज्ञान आदामाला दिलेलं होतं, एवेला नाही. पण जेव्हा एवेचं ज्ञान आदामाला सांगितलं तेव्हा आदाम पण फसला गेला. तत्पर्यंत आदाम फसलेला नव्हता. आता परमेश्वरची भाषा, आता मी तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही आणि मी आहे, बरोबर? मी तुम्हाला शिकवतो, पण तुम्हाला जर कोण दुसरा शिकवायला गेला तर तुम्ही फसले. तर तुम्ही गेले का गेले की तुम्ही त्यांचं जे शिक्षण आहे ते घेतलं, तुमच्यापेक्षा खालच्या व्यक्तीचं तुम्ही ऐकलं तर तुम्ही फसणार. आणि आज हे चाललेलं तसंच आहे. ज्या आदामाने ज्ञानाचा गैरवापर केला, एवीने ज्ञानाचा गैरवापर केला, परमेश्वराची आज्ञा भंग, तेव्हा या जीवनात कष्टमय दुःखमय जीवनात पडलं गेलं. म्हणजे त्यांचं ज्ञान हरवलं, त्यांना ज्ञानच सापडलं नाही. मग त्यांचं ज्ञान कुठे? मेहनतीचं, कष्टाचं, दुःखाचं, टेन्शनाचं, मानसिक तणावाचं, अस्वस्थ. परमेश्वर मध्ये जाते तिथे पहिलं राज्य आणि नीतिमत्व होतं. ज्या व्यक्तीला देवाच्या सहवासात राहायचं असेल तर पहिलं देवाचं शिक्षण तू घे, तेव्हा तुला ज्ञान सापडेल. तू जरपर्यंत देवाच्या शिक्षणाचा अनुभव घेतला नाही तर तुला शिक्षण सापडणार. पहिलं परमेश्वरी आदामाला शिकवणं ज्ञान, बरं आणि वाईट. पहिलं शिकवलेला ज्ञान, त्याला ज्ञान दिल्यानंतर त्या ज्ञानाचा वापर केला. मग त्याला सोनं पाहिजे ते सोनं दिलं, जे काय पाहिजे ते दिलं. पहिलं अन्न खायला सांगितलं, वाटेल ते खा, पण मधल्या सांगितलं. आता त्याला सोन्याची काय गरज नव्हती,
तरी सांगितलं तिकडे सोनं सगळं सापडते. 4 नद्या दिल्या गेल्या, म्हणजे जिथे जाईल तिथे तुझ्यासाठी सर्व काही दिलं असेल. आता देवामध्ये असले त्याला देव सगळं देते. का देते? कारण तो विश्वासी आहे, अविश्वासी नाही. मत्ते 11:27 जेव्हा दुसरा आदाम बनवला गेला तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, हा स्वर्गापासून आलेला आणि तेव्हा परमेश्वर त्याच्या हातात पण एक हक्क दिला. तर मत्ते 11:27 वचन काय सांगते बरं बघूया. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले, कारण तो परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे चाललेला होता. त्याच्या आई बाबाच्या पण आज्ञा त्यांनी सांभाळलेल्या नाही. सणाच्या बाबतीत ते स्पष्ट दिले, तो ऐक जगाच्या मोहामध्ये पडला नाही. विचार करा, आदामाची सुरुवात कुठे आहे बघा. आणि या 3ऱ्या अध्यायामध्ये उत्पत्ती या 3 भागाचा विषय उल्लेख केला. आता तिकडून सुरुवात कर, हा 2ऱ्या अध्यायामधूनच, की तुम्हाला त्याच्यातून समजेल. तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. जर ज्ञान असते, आता बघा एखाद्या माणसाला पैसा आहे. मी जेव्हा जॉब करत होतो परदेशाच्या गोष्टीमध्ये, मी जेवढी भक्ती प्रार्थनेमध्ये राहतो, जेवढं पवित्र राहत होतो, तेवढं ज्ञान मला मिळत होतं. कारण ते ज्ञान मला देव शिकवायचं. समजलं? तेव्हा 14-26 पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. कारण तो आत्मा पवित्र होता, की आपले आचार विचार स्वच्छता पवित्रता हे सगळं शरीरामध्ये होतं. आणि हे पवित्रता असल्यामुळे ती ज्ञान परमेश्वर शिकत होता. आणि आपल्यामध्ये दुष्ट आत्मा, योहान 8:44, जर आपण खोटं करतो आणि वाईट जीवन जगतो तेव्हा आपल्याला एक ज्ञान ते शिकवतो, खोटं बोलायचं, खोटं करायचं आणि खोट्यामध्ये लोकांना ढकलून द्यायचं. हे ज्ञान एक शैतानी ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानामुळे माणसं तिथेच कमजोर. आता हे पडले कुठे? देवाच्या ज्ञानाच्या अपूजित गेले. त्याला सांगितले खाऊ नका, तरी त्याने खाल्लं. तेव्हा काय सांगतो? तू दिलेली स्त्री. तू दिलेली का स्त्री आहे? जरा पुढे वचन घे. या देशातले सोने उत्तम असून इकडे मोती बघा. आता तिकडे माणसं बोलणंच नाही तिथपर्यंत. आता आदाम बनवलंय, त्या जवळ सगळं आहे, त्यांचं इथे सगळं सापडते. जावं तुम्ही. तर त्याला तेव्हा तिकडे चोरी करण्याचं काहीच नव्हतं, कारण त्याच्या हातात अधिकार दिलाय ना. मग तू घे, जा, तुला हे सापडेल ते सापडेल. त्याला सांगितलं सापडेल. शोधा म्हणजे त्याला सापडायला सांगितलं की नाही, तुझा सापडेल. जिथे चोरी नाही तिकडे काय सांगितलं देवानी, इकडे जा, फक्त या झाडाकडे जाऊ नका, बाकी तिकडे जा. तुला सोनं देते, मोती देते, जे पाहिजे ते घे. पण जर तुम्ही चोरी करत आहे तर तुम्ही कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानात पडत आहे. बघूया पुढे काय सांगते ते. ज्ञान नसेल तर भविष्यच नाही. विचार करा. आता त्यांना परमेश्वरी एक देशाची तयारी केली, बरोबर? त्या देशात, या देशात, त्या देशात सगळं 4 देशात 4 नदीचा वापर, बरोबर? म्हणजे 4 भागामध्ये सगळ्या बाजूने, आता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आहे, या सगळ्या भागामध्ये आदामाला हक्क दिला. जा देशामध्ये, जा, बिंदास. देश तयार केलाय मी. देश केला तर माणसं पण तरी तयार केली ना आदामाच्या नंतर. नाही, देश काय नुसता होणार आहे का?
आता भारत देश काय दुसरा झाला का? भारतात कोणती व्यक्ती आहे होती की नाही होती? आता बघा, आता समजायला केंद्र आहे, प्रार्थनेचा सभा आहे, बरोबर? आता ह्याच्यात कोणाला तरी ठेवतात की जरा तू इथे मग कोण येते सांगते काय, बरोबर? नाही राहणारे पण ती कारण ही जागा कोणालाच मिळत नाही आणि मिळतात ती पडतात, समजलं का? कारण त्याच्यामध्ये ती हे संरक्षण सांभाळण्यासाठी आत्मिक शिक्षणाची शक्ती नाही, आदामामध्ये ती होती, इतर यांच्यामध्ये पण नाही. पुढे काय सांगते? त्या परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील काय सांगते, हे बाग आहे, जा कोणा खायचं ते खाऊ. काय सांगितलं? त्या बागेतील काय बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणार त्या झाडाची फळ खाऊ नकोस, ज्या दिवशी तुम्ही फळ खाशील त्या दिवशी आज मरणार. त्याला मरणाची जागा दिली. काय सांगितलं माहितीये? ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू खास मरणार. त्याला एक भीती दिली, पण तो मिळणार नाही, तो कष्टाने मेहनत करून मिळणार, पण तो नाही मिळाला तर त्याचा मुलगा मिळाला. तर पोरानेच मारला. मग परमेश्वर देव बोलला माणूस एकला असावा. बघा तिथे पहिलं त्याची बायको होती, तो एकटाच होता ना, देव एकटाच होता, बरोबर नाही? तिकडे काय सांगितलं माहिती का? मनुष्य एकटा असावा नाही, हे बरं नाही, तर त्याच्यासाठी काय सांगितलं माहितीये? तो एकटा नसला पाहिजे, त्याच्या जोडीला मी एक साथीदार ठेवतो रे. आता परमेश्वराने आदामाला एक सुंदर गार सोडली आणि त्याच्याच पासळीने एक स्त्रीचा जन्म द्यायचा. परमेश्वराने त्या आदामाला शब्द दिले की तू जे बोले ते होईल. कारण परमेश्वराने जे बोललं प्रकाश हो, उत्पत्ती पहिला दे, प्रकाश झाला नाही. हा, मग तो फक्त कोणाला दिला? तो त्याचा प्रतिरूप बनवलं. उत्पत्ती 1:27 देवाचा प्रतिरूप म्हणजे देवासारखंच त्याच्याकडे ज्ञान असेल. आता योहान 15:4 सांगा. आता मी जर देवामध्ये आहे तर देवाचं ज्ञान माझ्यामध्ये आहे, कारण मी देवाचं ज्ञान घेतो. ते एखादा एक कार्पेंटर काम करतो, तो कार्पेंटरच ज्ञान घेतो, तर त्याला माहिती आहे हे कार्पेंटरचं काम अशा पद्धतीचं आहे. तो त्याच ज्ञानाने तेच व्यवसाय करतो. तो दुसरा व्यवसाय करता येणार नाही, कारण त्याला त्या व्यवसायाचं काम ते ज्ञानाचा वापर त्याने केला नाही. पण जर त्याने ज्ञान घेतलं असेल तर तो सर्व काही करू शकतो. समजलं? आता मी शिकलो तर आता माझ्याकडे कसं
इतकं ज्ञान आहे की जी तुमचं घर आहे ना ते चावी तुम्हाला हातात द्यावी, एवढं घराचं सगळं शिक्षण मी घेतलेलं. पूर्ण घरामध्ये राहणं, बसणं, उठणं, सगळं ए टू झेड तुमच्या घराच्या वस्तू, लाद्यापासून जे फाउंडेशन पासून पायापासून सगळं घरात तुम्हाला राहण्यापासून कलर पासून सगळं ए टू झेड तुमच्याकडे ते मिळताना ते शिक्षण मी घेतले. म्हणून मला माहिती आहे तसं परमेश्वराने जे आदामाला शिक्षण दिलं, ज्ञान, आता मी ज्ञान घेतलं म्हणून मला हरेक गोष्टीचं ज्ञान वाढत चाललं. आणि या ज्ञानामुळे मी अनेक शिक्षण तुम्हाला मी देऊ शकतो, कारण त्या ज्ञानाकडे माझं लक्ष आहे. त्या परमेश्वराने जेव्हा मला ते ज्ञान दिलं, ते ज्ञान मी घेतलं आणि त्या चांगल्या ज्ञानाचा वापर केला. आणि हेच ज्ञान अनेक लोकांना देण्याचं मी काम करतो. आदामाने काय सांगते? रान, पशु, आकाशाचे पक्षी, वन पशु त्यांनी नावं दिली. आता त्यांनी नावं दिली, जेव्हा तो देवाच्या आज्ञात होता त्यांनी नावं दिली, ती नावं आजपर्यंत आहे. पण जेव्हा त्याने आज्ञा मोडली, त्याचं जे दुसरं होतं ते कष्टमय जीवन जगलं. त्यांना काय प्रकारचा मार्ग शिकवलेला होता? आपल्याला पण कोणत्या प्रकारचा परमेश्वराने मार्ग शिकवलेला आहे की कोणत्या प्रकारचं ज्ञान आपल्याला शिकवलेलं आहे? मग जर ते शिक्षण आपल्या जोडीला आहे ना, आपण ते शिक्षणाकडे जर चाललेले आहे तर त्या ज्ञानाचा वापर आपल्याला काय सांगते? कोणच माझ्या जोडीला नाही. बघा, परमेश्वर देवाने आदामाला बघा गार झोप दिली. तेव्हा 38 मध्ये काय केले? सत्य समजे सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त केले. पण योहान 16:32 मध्ये सांगितले की शिष्य त्याच्या जोडीला होते, मी आपापल्या घरी जा, मी आणि एक. तरी त्या प्रश्नाचं उत्तर सत्याने प्रवेश केलेला होता. आता इकडे काय सांगते की आदामाला गार झोप. कशी झोप दिली? आदामाला कोणती झोप दिली? होय, तो झोपलाय बोलू नको, सगळे झोपू दे असं सांगतात ना. तो झोपला, त्याची पासळी काढली, तिची जागा त्या मांसाने भरली. आणि परमेश्वर देवाने आदामाची पासळी काढली, तिची स्त्री बनवली, तिला आदामाकडे नेली. बघा, आता आज्ञा पाळणारा व्यक्ती होता, पण जेव्हा ही स्त्री बनवली, त्याच्या शरीरातलेच बनवलेलं, आणि ही स्त्री बनवल्यानंतर ही स्त्री कुठेतरी धक्कादायक बनली गेली. तेव्हा आदाम म्हणाला, बघा शब्द काय, आता मला पण गर्व आला, आता ही माझी बायको आहे. आपण पण बोलतो ना माझी, काय सांगते? मग माझ्या हाडातले हाड, ते मांसातले मांस आहे. कॅम्प्युटर मध्ये पण मांस असते, ते पण आहे. काय सांगते? हे हाडातलं हाड, हे मांसातलं मांस. बघा, याचं नाव काय? नारी. काय बोलायचं? नवरा बायकोला काय वाटते? बायको नवऱ्याला काय वाटते? माहिती नाही. त्यांची नाव दिले. पहिलं नाव होतं तिचं नारी, लग्न झाल्यावर नाव बदललं, नारी. काय? पहिली पृथ्वीमध्ये स्त्री बनली तेव्हा तिचं नाव नारी ठेवलं. काय?
पहिल्यांदा ती स्त्री या पृथ्वीमध्ये जन्म घेत आहे आणि तिचा जन्म झाल्यानंतर तिचं नाव देण्यात होतं नारी. काय बोलतच या नाऱ्या खंडाला नवऱ्याच्या पुढे जाऊन नारी कशी माहिती नाही कशी बोलत असेल तरी कसं माहितीये का काय सांगितलं आदामाच्या बायकोचं नाव काय अरे नारी नंतर येवा बघ ती नरापासून बनवलेली आहे पुरुष आपल्या आई बापास सोडून आपल्या स्त्रीशी जोडून राहील. बघा तिने जोडल्यानंतर तिचं नाव बदललं नारी नंतर स्त्री. काय नारीच्या नंतर दुसरं नाव काय रायटिंग झालं बघ काय काय स्त्री नंतर ते दोघे एक देह होणार. मग परमेश्वर देवाने केलेल्या सगळं वंचनामध्ये तो सर्प कपडेवाला साप होता असं तो काय सांगते सर्प कोणत्या माहिती नाही कंपनी भरपूर ठिकाणी तसा तो साप होता. साप काय हुशार पक्षी हुशार प्राणी होता. साप उडत पण तो स्त्रीला म्हणाला. बघा सगळ्यांची भाषा एकच होती ना तिकडे त्या टायमाला सगळ्या जनावरांचं ह्याचं त्याची भाषा एक होती पण पाप नव्हतं ना तेव्हा भाषा एक पण पाप झाल्याबरोबर सगळ्यांची भाषा खतम झाली. शाप निर्माण झाला पृथ्वीला. मला त्यांनी सांगितलं कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नये असं देवाने तुम्हाला सांगितले. हे खरंच काय बघा स्त्रीने त्या सर्पाला म्हटले बागेतल्या झाडाची फळं खाण्याची आम्हाला मोकळी आहे. बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी ते देवाने सांगितलेलं आहे की ते खाऊ नका त्याला स्पर्श पण करू नका. जेव्हा आदामाला पहिलं सांगितलं आदामे पाचवी काठी स्त्री बनवली तिला सगळं सांगितलं डिटेल दिलं अशाला असाय असाय. आपल्या बघा आपल्या घरामध्ये नवरा असतो बायकोला सगळ्या गोष्टी सांगते की नाही असं हे असं ओके. मग तिला नंतर सांगितलं पहिलं परमेश्वराने आदामाला सांगितलं आदामने त्या स्त्रीला सांगितलं. पण जेव्हा 4 देवदूत होते त्याच्यात एक लुसिफर होता आणि लुसिफरला कोणत्याच गोष्टी आवडत नव्हत्या आणि त्यामुळे जो हक्क आदामाला दिला ना त्यामुळे त्या लुसिफरला ह्या गोष्टी पटल्या नाही म्हणून त्याने सापाला बोलवले. त्याला सांगतो तू जा हिला बोलवला मग आपण बघू जाईल. तो धुरतो होता. सर्व स्त्रीला म्हणाला तुम्ही खरंच मरणार नाही. देवाला हे माहिती आहे की तुम्ही जर फळ खाणार त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील तुम्ही देवासारखे. आपल्याला सगळं तसं शिकवतात बरोबर. म्हणजे डिसिजन घेतलं त्याने निर्णय घेतले की असं केलं तर तुम्ही असे होती नाही दूर ते फसवेगिरी करण्याचं काम मोह देणारा सैतान असेल. लक्षात ठेवा तुम्हाला दुनियाच्या कोणत्याही मोह दिल्या तर लक्षात ठेवा की त्या मोहामध्ये तुम्ही फसत आहे.
तुम्ही गेले का मला समजून घ्यायचं. कारण स्वर्गीय बाबाची जेव्हा प्रार्थना शिकवली मध्ये 6 पासून, येशूने पण आपल्या शिष्याला मोहाविषयी शिकवले. देव जो शिकवतो ते खरं, मनुष्य जे शिकवतो ते खोटं. म्हणून मग ते ना सगळं दिले माणसाच्या बाबतीत सावध. आता तुम्ही इकडे शिकायला येतात, मी तुमच्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली मला सांगा. प्रत्येक मनुष्य कुठे शिक्षण घेतो तो त्याला पैसे किंवा वस्तू सगळ्या गोष्टी त्याला पुरवल्या जातात की नाही. येशूमध्ये पण त्याच प्रश्न लोक 8 अध्यायामध्ये बघा, पैशा अडकेने पण त्याला मदत करतो. इथे मी जेवतो उपाशी राहतो काय कोणाला पण सारखं माहिती नाही पाहिजे. परंतु आपण आपल्या कष्टाचा व्यक्तीचं कुठून तरी परमेश्वराच्या शिकवणानुसार काही आहेत नाही असं नाही, काही सेवकाप्रमाणे देत. मी तो पण नाही सांगितलं की कोणी मला देत नाही असं द्यायचं, कोणी पण काय कर्ज पाण्याला देत असतं. परंतु मी जपतो, मी ज्ञान केलं, ज्ञानाद्वारे मी ह्या दुकानाचा वापर केला. माझ्याकडे पैसा नव्हता. लोकांची गैरसमज काय झाली माहितीये, तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि या पैशाने केलं. हे बघा, ज्या माणसाकडे ज्ञान असते ना त्याला पैशाची गरज नसते, त्याला बोलण्याच्या शिक्षणाची गरज आहे. आणि माझ्याकडे जे बोलण्याचं जे शिक्षण होतं ना देवाने दिलेलं, त्या शिक्षणाने आणि तो बिझनेस मी माझ्या स्वतःसाठी, आयुष्यारामासाठी किंवा व्यक्तीसाठी, आमचा बिझनेस काय आहे, स्टॉल आहे आमचा आहे. पण त्याच्यानंतर ही जबाबदारी डोक्यावर पडली, एवढ्या लोकांना खाण्यापिण्यापासून अनेक प्रश्न आले समोर. पण त्याच्यानंतर मी तो निर्णय घेतला. मग काही लोकांशी बोलबाशील करून त्यांना सांगितलं असं साहेब मी विकेल, त्यानंतर तुम्हाला त्याचं फळ इकडे ठेवण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे द्या, मी तिथून हा प्रश्न सोडला. आणि त्याच्या योजना ही अलग होती आणि त्या योजनेनुसार त्याच्यातून टप्प्याटप्प्याची आज ही परिस्थिती होत जाते. परमेश्वर करेल, मी का करतो आणि कशासाठी घेतो, की काहीतरी त्याचा वापर गरिबांना होतो. त्या झाडाला फळ खायला चांगलं, किती दिसायला सुंदर आहे, तेव्हा शाळे करण्यासाठी इष्ट आहे. त्याला फसवलं कारण याच्याने एवढं ज्ञान मिळते की विचार नाही थांबच, पण ते फळ त्याचं ज्ञान काढून घेणार. चोरी करणाऱ्या गोष्टीचं ज्ञान हरवलेलं जाते. लक्षात ठेवा, खोटा व्यवहार करा, खोटं काय पण करा, ते चुकलं असेल ना तर तुमचा ज्ञान काही कामाचा बुद्धी चालणार नाही. जास्त पैसा माणसाकडे असते ना त्याला ज्ञान नसते. पैसा बुद्धी कमजोर करते. पाहिजे तुम्ही कोणाला तरी विचारा, कारण मी अनुभव घेतलेले लोकांचे. मग त्याला कंपनीचं चालवायचे असेल तर त्याला पैशाचंच फक्त ज्ञान असेल का पैसे द्यायचे सगळे पैशाचे. मग त्याला मॅनेजर लागते, इंजिनियर लागते, फोरमॅन लागते, साईट फोरमॅन. मग तो पैसे मिळवून देतो, हा पैसा कमवायचा, मग त्याला तो पगार देतो, तर त्याच्यातून तो पैसा जमा. ते लालच असते. एखाद्याला पैशाचा लोभ लागला तो कोणाचा पण परवा करत नाही. तो फक्त त्या पैशाच्या धुंडीमध्ये इतका खतरनाक परिस्थिती उतरतो, तो कोणाचं काय झालं तरी चालेल अशी समाजात अनेक लोक आहेत. कधी तुम्हाला सुख देणार नाही, पण ज्ञान मात्र तुम्हाला एवढं सुख दे, शांतीने गार सोडते. जेव्हा परमेश्वर त्याला चांगलं ज्ञान दिलेलं तेव्हा त्याने शांतपणे तो झोपला. पण देवाने विचार केला, अरे चल राहू दे, एकटा आहे ना, दुसरा पण एक पैदा करतो. स्वर्गात सगळे आहेत तिथं, पण इकडे आता इकडे काय करायचं, पुढचीवर राहू दे एकट्याला. त्यांनी एकट्याला अनेक बनवायला सांगितलं, पण त्यांचं नुकसानामध्ये. आजपर्यंत आपण तसेच आहे. आपला व्यवहार असो काय असो तो फोटो बोलूनच पैसे कमवतो. पैशासाठी आपली नियत घालवतात. असं त्या स्त्रीला दिसून आले. त्याचे फळ काढून खाल्ले आपल्या बरोबर ते खाल्ले. ते उघडताचे डोळे उघडले
आज तुम्ही विचार करा, प्रत्येक व्यक्तीचं शिक्षण जे आहे ते कसं आहे. आमचीच माणसाची इज्जत झाली. आपण इज्जतीला घालतो, पण आपली इज्जत कुठे जाते? आपण देवाचे नियम तोडतो म्हणून इज्जत. त्याची इज्जत आपल्याला कुत्र्याने इज्जत आहे का? जनावरांना कुठली इज्जत आहे का? मानवालाच का? कारण सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानी मनुष्यच होता, पण त्यांनी देवाचं ज्ञान तोडलं, सैतानी ज्ञान घेतलं. योहाना 44 होता तो बोलतो. पहिल्यापासून सुरुवातीपासून मनुष्य गात होता. आता हे योहानाने आपल्याला सांगून ठेवलं का? कारण पहिल्यापासून का त्या आदामाने येवाला त्यांनीच फसवलं, म्हणून आजपर्यंत माणसं फसतात. सत्य माहिती नाहीये की सार्वजनिक जीवन काय, त्याचं किती ऐतिहासिक गोष्टी एवढ्या सुंदर लिहिलेल्या आहेत ना, पण तुम्ही ज्ञान घ्यायला येत नाहीये. तुमचा धंदा, कर्ज, पैसा हेच साठी आहे. मी कधी कधी येतो, काय प्रयत्न चालवायची. तुम्हाला जर ज्ञान मिळत नसेल, मी इथे सुंदर ज्ञान देतो आणि तिकडे नाही, तिकडे गैर ज्ञानाचा वापर करतात. ज्ञान एक उभी आहे, तुमचं सर्वक्षण आहे. बरं वाईट काय, चांगलं काय नाही वाईट. ज्ञानाचं रोगासाठी 23 दिलेलं पापाचं वेतन मरण. वेतन म्हणजे तुमचं कष्टमय जीवन आहे, दुःखच पवन सांगतो. म्हणून तुम्हाला जे ज्ञान घ्यायचं आहे ते शांतीचं ज्ञान घ्यायचं. म्हणून त्यांनी स्वर्गीय बापाने जेव्हा एक आमच्या बाबाची प्रार्थना शिकवली, रोजची भाकर आज आम्हाला दे. फक्त पक्षी आणि प्राणी लोक आहेत ते रोजच्या भाकरीचे विचार करतात, पण मनुष्य नाही. तो मनुष्य पहिल्यापासून जो मोहात पडला त्या फळाच्या द्वारे तो आजपर्यंत मोहित आहे. त्याला पाहिजे बस, त्याला पाहिजे बस, त्याला पाहिजे. एक पण माणूस दिसणार नाही की उद्याचं राहू दे, उद्याला नंतर बघू, आज आहे ते बघू. तो पहिला तो उद्याला काय करायचं, बरोबर की नाही? आणि आहे तरी वर्षाचं महिन्याचं काय करायचं, तरी पण आहेच. तरीच विचारधारा आपल्या या परिस्थितीत. स्वर्गात जायचं जर असेल तर गरीब आणि गरजवंत 3 गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगतो. पहिली प्रार्थना, दुसरं पश्चाताप, तिसरं दान. बस ही स्वर्गाच्या जागेत तुम्हाला उभी आहे. परमेश्वराने सुद्धा हे झाड बरं ज्ञानाचं झाड काढलेलं होतं. या फळांनी ज्ञान प्राप्त होते. गीतरत्नामध्ये दिलेलं आहे, सफरचंद त्याला बोलतात. सफरचंदने ज्ञान वाढतं. आपल्या जीवनामध्ये एक ज्ञान आहे बघा. सफरचंद जेव्हा कापायचं असेल तर 4 तुकडे करतात, बरोबर नाही का? नाही करतात. ते कोणाचं? शैतानाचं, सापाचं, येवेचं, चौथा आत्माचं. कारण 4 जणांचं लक्ष त्याच्यात होतं. पहिला आदामाला सांगितलं हे खाऊ नका, पण ते कोणी बघितलेलं होतं? शैतानाने बघितलेलं. दुसरं कोणी बघितलेलं? सापाने. चौथं कोणी बघितलेलं? चौथं कोणी बघितलं? एवेने. आणि चौथं जे होतं तिला जाऊन सांगितलं, अरे ये खाबस, एकदम चांगलं. आजपर्यंत बायबल पण शिकवते तेच की हेवाच बोलवली गेली, बरोबर ना? स्त्रीच बोलवली गेली, आदाम बोलवला गेला. रोमक्रस पत्रामध्ये सगळ्या गोष्टीचं उदाहरण आपल्याजवळ रोमन लोकांसाठी पेशन्स लिहिलेलं पौलाची काही पत्र आहे. म्हणून आपल्याला ज्ञान जर माहिती नसेल ना तर तुम्ही कोणत्याच गोष्टी पुढे घेऊन जाणार नाही. परमेश्वर 4 नद्या दिलेल्या होत्या. 4 या नद्यामध्ये संपूर्ण होत, पण सर्व हक्क काढून घेतला त्या शैतानाने. म्हणून मध्ये 4 अध्यायामध्ये जेव्हा येशू ख्रिस्ताची परीक्षा सुरू झाली तेव्हा तो काय म्हणतो माहितीये ना? जेव्हा येशूची परीक्षा सुरू झाल्यानंतर सर्व अधिकार मला दिलेला आहे,
पण जेव्हा तो अधिकार जो होता तर येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या बलिदानाद्वारे जिंकला आणि 40 दिवस 40 रात्र उपवास करून सैतान त्याच्यापासून पळून गेला. बरं आणि वाईट हे ज्ञान दिलेले जर आपण चांगल्या ज्ञानाने वापरत असेल तर आपली प्रगती होईल. आपण वाईट ज्ञानाने जर चालत असेल तर आपली काय होईल? आपल्याला यश प्राप्त होत नाही. कारण तो शैतान हमेशा आपल्या पाठीशी, तो बोलला ना, तो मानवाच्या पाठीमागे. समजलं? तो बोलते माझ्या हातात आहे, कोणाला द्यायचं का ना कोणाला नाही द्यायचं. हे सगळे जगाचे मोह आपल्या पाठीमागे. म्हणून तो ईश्वर 9 पासून मोहाविषयी शिकवलेलं होतं की आम्हाला परीक्षेत पाडून देऊ की आपलं जीवन पवित्र आत्म्यामध्ये असेल. आपण छोटेसे प्रार्थना दिले ईश्वर विचारतो आणि आपलं जीवन ज्ञान सामर्थ्य विषयी करून आपलं जीवन मला विशेष प्रार्थना सर्व आशीर्वाद द्या. पूर्ण करायला पवित्र आत्म्याचा स्पर्श आपल्या सर्वांना ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.